किरण, आम सॉरी, मला जरा सारंगशी बोलायचं आहे. थँक्यू. बोल. सारंग, मला ऐश्वर्यावर डाऊट आहे. ऐश्वर्या? वहिनी असं काहीतरी करेल असं वाटतं तुला? डेफिनेटली. ती डेफिनेटली हे करू शकते. तुझ्याकडे काय पुरावा आहे? पुरावा म्हणजे बघ ना, ऑफिस स्टाफचे आपण सगळे पीसी चेक केले, काही सापडलं नाही. तू, मी आणि किरण किंवा सावली यापैकी कोणीही असं करणार नाही याची गॅरंटी मला. पण ऐश्वर्या, तिचं वागणं त्या दिवशी मला ऑड वाटलं. बबलूला लागलंय म्हणून हे मलम जाऊन त्याला दे असं तिने मला सांगितलं. ऐश्वर्या ह्या बाईने कधी कोणाची काळजी केली नाही, पण अचानक त्या दिवशी बबलूची काळजी केली. मला एकदम ऑड वाटलं, वियर्ड वाटलं ते. पण सारंग, त्या दिवशी एक चूक झाली. मी माझा लॅपटॉप तिथे ओपन ठेवून आलो. ते ओरिजिनल पेपर्स त्यांना ज्यांना पाठवायचं आहे त्यांना पाठवून दे प्लीज. किरणला सांगितलंय द्यायला, ती देते. सारंग, ऐश्वर्यानी हे सगळं केलंय हे घरी प्लीज सांगू नको. सावलीलाही नको. मला तिला एक शेवटची संधी द्यायची, प्लीज. ठीक आहे. ठीक आहे. पेपर सबमिट केलेत, त्यांच्या रिप्लायची वाट बघू. काय ग, काय झालं? अजून नाही आल्या? हो ना. परत एकदा फोन लावून बघ ना. वहिनी, तुम्ही सुद्धा बघताय ना, मी मगाचपासून फोन करते पण कोणी उचलतच नाहीये. 5 बायकांपैकी एकही फोन उचलत नाहीये. हे वियर्ड नाहीये का? बरोबर आहे, पण मग काय झालं असेल? आता तर मला पण काळजी वाटायला लागली. अरे बापरे, तुला खरंच की काय? खरंच मॉम, मी खोटं का बोलीन? नाही म्हणजे बघा ना, दिवस मावळत आलाय, त्या बायका फोन उचलत नाहीयेत, अजून पोचल्या नाहीयेत. म्हणजे हे व्रत बायका आल्याशिवाय पूर्ण नाही ना होऊ शकत. आणि व्रत पूर्ण नाही झालं तर आपल्या कंपनीवर जे संकट आलंय ते कसं टळेल मॉम? म्हणून काळजी वाटते, खरंच सांगते.